नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी आज दिले. केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 पायाभूत सुविधा व तयारी कामकाजाचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे आदी जण उपस्थित होते. केंद्रीय मंत्री श्री शेखावत म्हणाले की कुंभमेळ्याचे मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यांचे प्रतिबिंब रामकाल पथमध्ये उमटले पाहिजे. रामकाल पथ साकारताना स्थानिक वास्तुकलेशी सुसंगत रचना करावी. तसेच रंगसंगतीच्या माध्यमातून भाविकांना रामायण काळाची माहिती होईल असे नियोजन करावे. त्यासाठी चित्रकला शाखेच्या स्थानिक विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. कुंभमेळ्याचे नियोजन करताना महिला, तरुणांसह समाजातील विविध घटकांचा सहभाग घ्यावा. कुंभमेळ्यानिमित्त तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घ्यावी. त्यात त्यांना कुंभमेळ्याचे महत्त्व याविषयीची माहिती द्यावी. कुंभमेळ्यानिमित्त देश-विदेशातून भाविक येतात. त्यांच्यासाठीच्या पायाभूत सोयी सुविधा वेळेत पूर्ण कराव्यात. या कालावधीत मोबाईल नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात. रामकाल पथसह उर्वरित विविध विकास कामांसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने सादर करावा. तसेच त्र्यंबकेश्वर येथील विकास कामांचा समावेश असलेला परिपूर्ण आणि सर्वसमावेशक आराखडा सादर करावा. गर्दी व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करावे. भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे. तसेच भाविकांसाठी हेल्पलाईन सुविधा कार्यान्वित करावी. नाशिकसह जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनाला मोठी संधी आहे. त्या दृष्टीने ब्रँडिंग करावे. नाशिक त्र्यंबकेश्वर हवाई दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात का याची देखील पडताळणी करावी अशी ही सूचना केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांनी केली. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.